मीरा भाईंदरच्या मोर्चात नेमकं काय घडलंय? मनसे नेते अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर त्यांची झालेली सुटका, त्यातही नेमकं काय घडलंय? आणि झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्या स्टेटमेंटमुळे काय घटनाक्रम घडलेला आहे, हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मी प्रकाश गिरे पाटील आणि आपण पाहता बोलता का बोलू. मित्रांनो, सध्या मराठीचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभर गाजतो आहे. त्यातल्या त्यात मुंबईमध्ये जे काही घडलेल्या घडामोडी आहेत त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून होतो. अमराठी बांधवांचा मीरा भाईंदरमध्ये निघालेला मोर्चा आणि त्याच मोर्चाला उत्तर म्हणून मराठी बांधवांचा मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघणार होता. परंतु त्या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली. परवानगी तर नाकारली, पण त्या अगोदरच अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि 11 तास त्यांना थांबवून ठेवून 11 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मोर्चाला परवानगी नाकारणे, अविनाश जाधवची अटक आणि त्यातल्या त्यात निशिकांत दुबे झारखंडचे खासदार यांचं मराठीविषयीचं जे विरोधी स्टेटमेंट आहे, या सगळ्याच बाबी अशा एकंदरीत घडून आल्या की ज्यामुळे या मोर्चामध्ये मराठी बांधवांना मोठ्या प्रमाणात सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी खूप मोठा राग आणि संताप व्यक्त करता आला. पूर्वीच मराठीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उबाटा, इतर मराठी भाषिक, इतर संघटना एक होऊन वज्रमुठ आणि आपली ताकद दाखवण्याच्या भूमिकेमध्ये असताना त्यांना सरकारने चॅलेंज दिलं आणि त्या चॅलेंजला उत्तर देण्यासाठी मीरा भाईंदरचा हा मोर्चा निघण्याचं ठरलं. पण या मोर्चाला सरकारने परवानगी नाकारली. याच रस्त्यावरून मोर्चा निघाला पाहिजे, हा याचा मार्ग ठरला पाहिजे, अशा अनेक बाबी समोर ठेवल्या आणि तो मोर्चा त्यांनी परवानगी नाकारली. आणि ही गोष्ट मराठी बांधवांच्या मनात, मराठी भाषिकांच्या मनात संताप व्यक्त करण्यासाठी एक ट्रिगर पॉईंट ठरलेली आहे. आणि त्यानंतर मोर्चा त्याच रस्त्याने, त्याच मार्गाने निघाला. शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा सुरू असताना जी 11 तासापूर्वी अविनाश जाधवांना अटक झालेली होती, त्यामुळे अधिकच राग होता. त्यांना सुटका करावी लागली आणि योग्य वेळी मनसेचे सर्व नेते, उबाटाचे सर्व नेते, इतर सर्व पदाधिकारी, इतर सगळे संघटनेचे लोक त्यात सहभागी झाले आणि अविनाश जाधव यांची सुटका झाल्यानंतर ते बोलायला लागले. त्यामुळे या कालावधीमध्ये अधिवेशन सुरू आहे. मराठीचा मुद्दा अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या काळामध्ये मला अटक करून सरकारने काय साधलेलं आहे? त्यांना मराठी माणसांना धरणे किंवा पकडणे किंवा जेलमध्ये टाकणे सोपं वाटलं का? मी एकटा नाही आहे. आता हा मराठीचा मुद्दा महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे, मुंबईतल्या प्रत्येकाचा आहे, असं ते बोलले. याविषयी मी सविस्तर प्रेस घेणार आहे असं ते बोलून पुढे आले आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. पूर्वीच मराठी माणसांच्या मनातला हिरो असणारे अविनाश जाधव यांना सरकारने सुपर हिरो करून टाकले की काय, असे म्हणायला हरकत नाही. हे सुरू असताना या मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी, महिला भगिनी सहभागी झाल्या आणि त्याच्यामध्ये पण धरपकड करण्याचा, त्याच्यावरती कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न झाला, पण तो केवळ नाही ठरला. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा आता अशा पद्धतीने पेटलेला आहे की सरकार त्यामध्ये फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकते. ते जर काही करण्याचा प्रयत्न करत गेले तर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये हा संताप उसळण्याची शक्यतासुद्धा इथे नाकारता येत नाही. याच मोर्चामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक एक मराठी भाषिक म्हणून मी सहभागी होत असल्याच्या भूमिकेने यात सहभागीसुद्धा झाले. परंतु त्यांना तिथल्या सगळ्या मराठी भाषिकांचा विरोध पत्करावा लागला आणि त्यांनी दिलेल्या घोषणेला त्यांना तिथून ती जागा सोडावी लागली. प्रताप सरनाईक यांनी बाजूला येऊन स्टेटमेंट दिलं. ते म्हणाले की मी मराठी भाषिक म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होत होतो, परंतु तिथे काही असणारे जे विरोधी होते त्यांनी ह्या भूमिकेत मला तिथून ते घोषणा दिल्या आणि मी त्या मोर्चातून जात आहे. खरं तर प्रताप सरनाईकांची एंट्री ही सरकारच्या वतीने किंवा शिंदे सेनेच्या वतीने त्यांना पाठवण्यात आलेलं होतं, परंतु तिथे आल्यानंतर सुद्धा त्यांना लोकांनी स्वीकारलेलं नाही आहे. मराठी भाषिकांमध्ये हा राग होता. यावर अविनाश जाधव म्हणाले, एक मराठी भाषिक म्हणून तिथे जर ते सहभागी झाले होते तर खरं तर तसा उद्देश त्यांचा असेल का नाही हा पार्ट वेगळा आहे. परंतु मी तर आत्ता मराठी भाषिक म्हणून मी सर्वांना मराठी यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु शेवटी लोकांचा संताप पाहता प्रताप सरनाईक तिथून निघून गेले
एकंदरीत मीरा भाईंदरचा हा जो मोर्चा आहे, सरकारची जी भूमिका आहे, याच्यामध्ये अविनाश जाधवांची अटक आहे. त्याच्यामध्ये निशिकांत दुबे यांच्या स्टेटमेंटमुळे भाजपने त्याच्यावर कुठलीही कारवाई न केल्यामुळे लोकांचा जो संताप आहे, हे सगळं पाहता आता मराठीचा मुद्दा एका अशा म्हणजे टप्प्यावरती येऊन पोहोचलेला आहे की सरकारला तो मोर्चा किंवा मराठी भाषिकांचा विषय हाताळताना अतिशय काळजीपूर्वकरित्या हाताळावा लागणार आहे. नाहीतर कुठल्याही क्षणी एक प्रकारे मराठी भाषिकांचा एक मोठा गट, मोठा एक समूह हा सरकारच्या विरोधात जाण्यासाठी तयार झालेलाच आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटी याच्यात पुढे काय होतं ते आपण लक्ष ठेवून आहोतच, परंतु या मोर्चाने संपूर्ण चर्चा घडून आणलेली आहे. अविनाश जाधव यांच्या अड्डात आणि सुटकेने सुद्धा मोठी चर्चा घडलेली आहे आणि आत्ता या स्टेटमेंटमुळे निशिकांत दुबेंच्या त्या चर्चेला अधिक तीव्रता प्राप्त झालेली आहे. येणाऱ्या काळात नेमकं काय घडतं ते आपण पाहूया. तोपर्यंत या विषयाकडे लक्ष ठेवून राहूया. बोलता बोलू. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात त्याबद्दल नक्कीच आपण व्यक्त होत राहा. आपलंही मत यामध्ये नोंदवा आणि चॅनल आपल्याला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतकंच. धन्यवाद.